ह्यातले सगळे पोर्स जे आहेत ते व्यवस्थित ओपन झालेले आहेत। जुन्या माठातलं पाणी थंडगार न होण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे पाणी पण व्यवस्थित झिरपायला लागलेलं आहे। तर त्याची जर तारेची घासणी वापरली ना तर माठ अगदी 1 ते 2 रुपयामध्ये तुम्ही हा घरगुती उपाय करून बघू शकता। उन्हाळा आला की सगळ्यात आधी आपल्याला आठवण येते ती माठातल्या थंडगार पाण्याची। थंडगार पाणी म्हटलं की मग नवीन माठ घेणं आलं। एरवी बरेच जण वर्षभर माठ वापरत देखील नाही, पण उन्हाळा आला की नवीन माठ खरेदी केले जातात। बऱ्याच जणांकडे दरवर्षी नवीन माठ विकत आणला जातो। त्याचं जर कारण विचारलं तर एकच उत्तर असतं की जुन्या माठामध्ये नवीन माठासारखं पाणी थंडगार होत नाही। जुन्या माठात पाणी थंडगार न होण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे माठाला असलेली जी छिद्र आहेत ती कालांतराने बुजली जातात आणि त्यामुळे त्यातनं पाणी व्यवस्थित झिरपलं जात नाही आणि माठातलं पाणी थंडगार राहत नाही। तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने अगदी 1 रुपया देखील तुम्हाला खर्च लागणार नाही अशा पद्धतीने जुनाच माठ आपण तयार कसा करायचा आहे वापरण्यायोग्य ते पाहणार आहोत। हा माठ आपण तयार करतोय वापरण्यायोग्य, त्यासोबतच ना तुम्हाला मी काही साधे सोपे देखील उपाय सांगणार आहे जेणेकरून हे माठातलं पाणी तुम्ही थंडगार ठेवू शकता। तर छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा। आता बघा हा माठ इथे मी थोडंसं याला व्हाईट सिमेंट लावून घेतलेला आहे। हा माठ माझा आधीचा आहे, थोडासा इथे गळत होता त्यामुळे ह्याला मी इथं व्हाईट सिमेंट लावून घेतलेला आहे। तर चला आता आपण बघूया हा माठ आपण वापरण्यायोग्य कसा करायचा तो। सगळ्यात आधी ना आपल्याला हा माठ ओला करून घ्यायचा आहे। माठ आपण हा सगळीकडून व्यवस्थित ओला करून घेऊया। बऱ्याच दिवसापासूनचा हा माठ वापरत नाहीये त्यामुळे तो पाणी सोक करेल किंवा ॲब्सॉर्ब करून घेईल, तर तेवढं पाणी आपण त्याला ॲब्सॉर्ब करून घेऊन देऊया। आणि ह्यातलं पाणी एक्सेस पाणी जे आहे ते आपण काढून टाकूया। हे बघा माठ आतून पुन्हा लगेच कोरडा होतोय म्हणजे ह्यात पाणी ॲब्सॉर्ब होतंय। लिंबाचा वापर आज आपण करणार आहोत, तर कसा वापरायचा लिंबू ते आपण बघूया। लिंबाचा रस काढून घेऊया। सुरुवातीला अर्ध्याच लिंबाचा रस काढूया, बघू जर ह्याच्यामध्ये झालं तर पुन्हा आपल्याला लागला तर आपण दुसरा अर्धा लिंबू घेऊया। यामध्ये मी घालते चमचाभर मीठ, 1 चमचाभर खाण्याचा सोडा, आपला जो रेग्युलर खाण्याचा जो सोडा असतो तो यामध्ये घालतीये। आणि तुम्ही बघू शकाल मस्त हे असं फसफसून आलंय। आता मिक्स करून घेऊया आणि आपण माठाला ना आतून बाहेरून दोन्हीकडून हे आपल्याला चोळून लावायचं आहे। घासणी वगैरे वापरायची काही गरज नाहीये। जरी तुम्हाला घासणी वापरायची असेल तरी देखील काथ्या जो असतो आपला नारळाचा तोच वापरा, कारण ॲल्युमिनियमची किंवा तारेची घासणी माठाला शक्यतो वापरू नका। ह्यात आपण जे सोड्याचा आणि मिठाचा वापर केलाय ना त्यामुळे काय होतं, ह्याची जी छिद्र आहेत किंवा जी रंध्र आहेत ती सगळी ओपन होतात, त्यातले जे पोर्स जे आहेत ते सगळे ओपन होतात आणि माठ आपला पुन्हा नव्याने म्हणजे नव्यासारखाच तयार होतो। बघा कसा पांढरा झालेला आहे न वापरल्यामुळे। हे आता तुम्ही थोड्या वेळात बघाल ना हे सगळं निघून जाईल। आता आपल्याला हा माठ ना मात्र साधारण 1 तासभर तरी असाच ठेवून द्यायचा आहे बरं का, लगेचच हा घ्यायचा नाही वापरायला, कारण त्याचं जर मीठ, लिंबू आणि सोडा त्याची जी रिॲक्शन होते ती या छिद्रांवर किंवा या माठावर काम करते आणि सगळे छिद्र जे आहेत ते ओपन होतात। वरपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला हे। काळा माठ असू द्या, लाल माठ असू द्या, कुठलाही माठ जरी असला ना तुमच्याकडे तरी हा उपाय तुम्ही करून बघा। आता माझा हा माठ जवळजवळ मी 2-3 वर्ष तर आरामात झाली आहेत, कारण मुंबईला असताना धारावीतनं मी आणला होता आणि एकदम मस्त जाडजूड माठ आहे त्याच्यामुळे तो टाकून देण्याची मला अजिबात इच्छा होत नाही। तर अशा पद्धतीने मी हा माठ तयार करत असते। आता आतल्या बाजूने पण आपण हे जे मिश्रण केलेलं आहे हे असं लावून घेऊया। चोळून चोळून लावायचं।
सगळीकडे आतमध्ये मी हे लावून घेते व्यवस्थित। मला आता दिसत असेल तर बघा, आतमध्ये हा माठ पूर्ण कोरडा झालेला आहे आणि मीठ आणि सोडा जो आहे तो हे बघा पूर्ण असा कोरडा झालेला आहे। तर आपण काय करणार आहे ना, आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। मी ते पाण्याखाली पुन्हा भरून घेते, म्हणजे त्यातला आतून तो सगळा व्यवस्थित त्याचे छिद्र जे आहेत ते मोकळे होतील। बाहेर जे आपण लावलेलं आहे ना ते गेलं नाही पाहिजे, त्यामुळे बघा इथपर्यंत वरपर्यंत माठ भरला। आता मी पाणी बंद करून घेते आणि आता साधारण आपल्याला हे असंच तासभर तरी ठेवून द्यायचं आहे। त्यामध्ये पुन्हा मी एक साधारण चमचाभर एवढं मीठ घालते, ते अर्ध्या ते 1 लिंबाच्या यामध्ये रस घालते। लिंबू जर नसेल तर तुम्ही इथे व्हिनेगर देखील वापरू शकता बरं का, लिंबूच हवं असं काही नाही आहे, लिंबूच्या जागी व्हिनेगर देखील वापरलं तरी चालेल। आणि आता पुन्हा यामध्ये मी घालते खाण्याचा जो सोडा आहे तो। बघा सोडा घातल्याबरोबर तुम्हाला रिॲक्शन दिसेल। 1 ते 2 चमचे सोडा आपण घालूया आणि बघा आतमध्ये कसे बबल्स येत आहेत, अगदी बारीक बारीक छिद्र जी आहेत ती सगळी मोकळी होत आहेत। तर आता तासभर आपण वाट बघूया आणि मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते। साधारण तासभर झालाय बघा आणि वर सगळी यातली या छिद्रांमध्ये अडकलेली जी डस्ट वगैरे होती ना ती सगळी वर निघून आलेली आहे, हे बघा। तर आता आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित चोळून घासून घेऊया। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं स्क्रबर असेल ना तर यास किंवा स्पंज असेल तर ह्यानेच घासायचं, आणि जर नारळाची काथे असेल ना त्याने घासलं तरी देखील चालेल। आता याला साबण वगैरे आपण काहीच लावणार नाही आहोत, अशाच पद्धतीने आपल्याला हा चोळून घासून घ्यायचा आहे। साबणाचा वापर करायचा नाही आपल्याला यामध्ये अजिबातच। यातलं पाणी ते सगळ्यात पहिले मी काढून टाकते, व्यवस्थित आतमध्ये देखील व्यवस्थित साफ करून घेते। माठ ना आपल्याला अगदी हलक्या हाताने घासायच्या, अजिबात ह्याला जोर लावायचा नाही आहे। जोर लावला तर मग माठ हा गळू शकतो, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा माठ स्वच्छ करून घ्यायचा आहे। ह्यावर जी चढलेली आहे बघा, इथे जे तुम्हाला दिसते ना हे सगळं काय म्हणतो आपण त्याला, खार चढलेला आहे किंवा डस्ट आहे, ही सगळी आपल्याला चोळून चोळून काढून टाकायची आहे। घासणीच्या साहाय्याने तुम्ही अगदी हलक्या हाताने जरी घासलत ना तरी देखील हा सगळा लेअर निघून जायला मदत होईल। यासाठी तुम्हाला जसं मी सांगितलं की नारळाच्या काथ्या तुम्ही वापरू शकता, पण तारेच्या ज्या घासण्या असतात अशा पद्धतीच्या त्या वापरायच्या नाही आहेत। अशा पद्धतीची जर तारेची घासणी वापरली ना तर माठ हा गळू शकतो, त्यामुळे आपल्याला एक तर स्पंज किंवा हे जे स्क्रबर आहे या साईडनीच आपल्याला हा माठ स्वच्छ घासून घ्यायचा आहे। आता हा माठ मी सगळा व्यवस्थित घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। माठ मी आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलेला आहे आणि आतमध्ये तुम्ही पाणी बघू शकता किती गढूळ, हे बघा किती गढूळ पाणी आहे। तर ह्यातली सगळी जी खर आहे ही सगळी निघून गेलेली आहे। माठ आता आपला व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे, कुठेही पांढरा भाग दिसत नाही आहे। जे मगाशी आपल्याला सुरुवातीला दिसत होता ना पांढरा लेअर जो होता तो माठावरचा सगळा साफ झालेला आहे। जिथे कुठे असेल तिथलं आपण काढून घेऊया। माझ्या मते बऱ्यापैकी माठ आपला हा स्वच्छ झाला आहे। आता आपण हा धुवून घेऊया। सगळं काळं पाणी ह्याचं निघून आलेलं आहे। माठ 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा। झाकण पण व्यवस्थित घासून घेतले मी। हे बघा, आता बघा माठ आपला किती स्वच्छ दिसतोय। उन्हामध्ये ना 1 दिवस तरी आपल्याला हा माठ व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे, ड्राय करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं ना, पाणी जे आहे ते थंड व्हायला मदत होते
ह्यातले सगळे पोर्स जे आहेत ते व्यवस्थित ओपन झालेले आहेत. जे आपण मीठ वापरलेलं आहे, सोडा वापरलेला आहे, लिंबू वापरलेला आहे, ह्या तिन्हीचं काम आहे की ह्यातले जे डस्ट आहे, पार्टिकल्स आहे जे या माठामध्ये आपण न वापरल्यामुळे जाऊन बसली होती ती सगळी स्वच्छ करण्याचं. आणि ते काम आता आपण जवळजवळ 1-1.5 तास माठा असाच त्याच्यात भिजत ठेवला होता किंवा त्याला चोळून ठेवलं होतं, त्यामुळे पूर्ण माठ आपला स्वच्छ झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी भरून घेऊया. आणि थंड राहण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर खेळती हवा असली पाहिजे, हवेशीर ठिकाणी तुम्ही माठ ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे माठाला तुम्ही सुती कापड ओलं करून गुंडाळून ठेवू शकता. जेव्हा ते कापड थोडंसं सुकेल त्याच्यानंतर पुन्हा पाणी थोडंसं त्याच्यावर स्प्रिंकल करायचं, शिंपडायचं, आणि जेणेकरून ते कापड जे आहे ते ओलं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे माठातलं पाणी एकदम थंडगार राहील. एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि पाणी पण व्यवस्थित झिरपायला लागलेलं आहे. जी छिद्र त्याची बुजली होती ती सगळी आता पुन्हा ओपन झालेली आहेत. तुम्हाला थेंब दिसत असेल. हा सगळीकडून पाणी व्यवस्थित झिरपायला लागलं आहे. आता हा माठ जो आहे ना, हा उद्या सकाळपर्यंत या माठातलं पाणी एकदम थंडगार होईल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची किचन टिप मला कमेंट करून नक्की कळवा. नवीन माठ विकत घेण्यापूर्वी आजची ही ट्रिक नक्की वापरून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.